हाय गाईस, चकली बनवायचं साहित्य आहे चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, हे आहे तिखट मिरची पावडर, ही कलरवाली मिरची पावडर, मीठ, हळद, धने आणि ते सफेद तीळ आणि अमूल बटर, ही चकलीचा साचा. आणि इथे ठेवली मी गॅसवरती कढईमध्ये जेवढं पिठाची प्रमाण आहे तेवढंच ग्लास मी पाणी घेते. आता मी ह्याच्यामध्ये फक्त मला स्टीम करायचं आहे त्यामुळे मी फक्त 2 ग्लास छोटे ग्लास पाणी घेतलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा पीठ मळताना जास्त पाणी लागेल तेव्हा आपण कोमट पाणी घेऊनच पीठ मळायचं आहे. आता हे पाणी बॉईल झाल्यावरती हे आता झालं आहे चांगलं बॉईल. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे ते मसाले, सफेद तीळ, ओवा आणि धने पावडर मी कुटून टाकली आहे, त्याची पूर्ण पावडर नाही केली आहे मी. आणि हे बटर. पाणी बॉईल झाल्यावरती आता मी ह्यामध्ये चण्याचं पीठ टाकते. आणि हे तांदळाचं पीठ आहे. जेवढं चण्याचं पीठ आहे तेवढीच वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता ह्याला मी चांगलं मिक्स करणार आहे. हे पूर्ण ओलं होणार नाही आहे, हे ड्रायच असणार आहे. फक्त मला त्याला एक वाफ द्यायची आहे 5 मिनटासाठी, म्हणून ह्याला मी झाकून ठेवणार आहे. हे मिक्स करून झाल्यावरती सगळ्या बाजूने घ्यायचं आहे, खालती पाणी राहायला नाही पाहिजे. जेवढं वरती पीठ आहे ते सगळं त्यामध्ये गेलं पाहिजे पाण्यामध्ये. आणि ह्या गाठी होतात ते आपण जेव्हा मळू पीठ तेव्हा ते बरोबर निघून जाते. आता मी याला झाकून ठेवते 5 मिनटासाठी. मग ते काढलं आणि मग परातीत घेतले मी पीठ. आता हे एकदम चांगलं मळून घ्यायचं आहे. त्या टोपात मी घेतलं आहे गरम पाणी. गरम नाही आहे, कोमटचं पाणी येतं. आता मी ते गाठी फोडते आहे त्या पाण्यामध्ये झाल्या होत्या. एकदम बरोबर नीट एकदम त्या काढून घ्यायच्या आहेत. आणि पीठ गरम असतानाच मळायचं आहे, म्हणजे जास्त पण गरम नको, पण थोडं गरम पाहिजे ते. आता मी ह्याच्यामध्ये घेते गरम पाणी. गरम नाही, कोमट आहे. आणि थोडंसंच पाणी घेऊन मळायचं. आणि पीठ एकदम पातळ नाही मळायचं, एकदम मीडियम घट्ट पण नाही. आणि साच्यातून आपल्या चकलीबरोबर बाहेर येणार तेवढ्या प्रमाणात ते पीठ मळायचं. ही इन्स्टंट चकलीसाठी आहे, पण हे बेसिक घरामध्ये जे लागणारं साहित्य आहे त्यानेच केलं आहे मी. म्हणजे ऑफिसला जाणाऱ्या बायकांसाठी वगैरे, म्हणजे असं मी पण ऑफिसला जाते, सो कधी मन केलं चहासोबत खायला वगैरे, सो दिस इज ओके. म्हणून अशी एक न्यू स्टाईलची चकली मी ट्राय केली आहे घरीच. ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी लागणार आहे. जेवढं पाणी लागेल तेवढं घेऊन त्याला चांगला मळून घ्यायचं आहे. आता थोडंसं मी तेल टाकते ह्याच्यामध्ये. आणि हे मळताना एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला पिठामध्ये कुठे गाठ नसली पाहिजे आणि कुठे सुकं पिठाची गाठ नाही आली पाहिजे. त्यामुळे त्याला चांगलं मळून घ्यायचं एकदम.
अशी बोटं त्यामध्ये गेली पाहिजेत. आणि मग असा गोळा करून घ्यायचा, थोडं पाणी लावायचं जे आपण कोमट केलं होतं ते. आणि त्याचा चांगला असा गोळा करून घ्यायचा. चांगल्यापैकी करायचं, नाही तर चकली तुटते बनवताना प्लेटमध्येच. मग त्याचे तुकडे नको आपल्याला, अख्खी गोल चकली पाहिजे. त्यासाठी पूर्णपणे नीट करून घ्यायचं, चिरा नाही पडले पाहिजेत त्याला म्हणून. आता मी तेल टाकते कढईमध्ये आणि गॅस एकदम स्लोच ठेवायचा, मीडियम टू स्लोमध्ये ठेवायचा. मी हे आता साच्यामध्ये पीठ भरते मी. नेहमी अशीच करते चकली करताना, मग हाताने त्याला चिपवते म्हणजे ते तेलामध्ये सुटू नये म्हणून. हर एक कोण मी नेहमी चिपवून घेते. असेच मी 2-3 पूर्ण प्लेट भरून चकली करून मग एकत्र त्याला फ्राय करणार आहे. हे झालेत माझ्या सगळ्या चकल्या बनवून, सगळ्या नाही तेवढ्या साच्यामधल्या. आता मी तेलामध्ये छोटासा गोळा टाकून चेक करते तेल कितपत गरम झालं आहे. आणि गॅस पूर्ण स्लो ठेवला आहे मी या टायमिंगला, कारण तेल माझं चांगलंच गरम झालं आहे, जसं मला हवं आहे तसं. आणि आता ह्याला 10 मिनटं तरी जातातच. नीट बारीक गॅसवरती तळून घ्यायचं आहे त्याला. ह्याचा कलर चांगला गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे असा. आणि असे बुडबुडे आले की समजा झाली आपली चकली, मग आपण याला काढायचं. अशा प्रकारे झाली माझी इन्स्टंट चकली.